त्यांना विचारून त्यांच्या वेळेप्रमाणे घेऊ. आणि त्यांचा विषय वेगळा आहे. सन्माननीय संचालक माननीय शिवाजी आचार्य यावेळी 10व्या वर्गामध्ये जी संख्या आहे त्यामध्ये आपल्या 11वीमध्ये ॲडमिशन किती होईल याच्याकरता जुनियर कॉलेजनं आणि 10वीच्या वर्ग शिक्षकांना त्याच्याकडे लक्ष द्यावं. आपण बाल संपर्क करताना त्यांच्या कुटुंबामध्ये कॉन्व्हेंट, 8वी, 6वी, 7वी कुटुंबामध्ये जी संख्या आहे त्या संख्येचा तुमच्या कॉन्व्हेंटमध्ये त्याचा लाभ आपल्याला मिळू शकतो. त्याचे कारण असं आहे की आपल्या कॉन्व्हेंटमध्ये इथं थोडी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुमची सहकार्याची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी या मुलगीचे व्यवहार बरोबर नाही, त्यांची नाव निवडायची आणि प्राचार्यांनी उपप्राचार्यांनी त्यांना बोलावं, त्याचे टी सी द्यायचा प्रयत्न करावा. ऐकून घ्या. जास्तीत जास्त मुलांना ऐकत होतो की जे विद्यार्थी मंडळ आहे आपल्या संस्थेला भविष्यामध्ये नाव बदनाम होऊ शकतं. तर ती विद्यार्थी असो, घेऊन घ्या, विद्यार्थिनी असो का विद्यार्थी असो, त्यांच्या आईवडिलाला आत्ताच बोलवून पुढची प्रक्रिया तुम्ही करावा. जास्तीत जास्त त्यांना टी द्यायचा प्रयत्न करावा. अतिशय वर काम होऊ नये, या संस्था बदनाम होऊ नये याच्याकडे सर्व शिक्षकांनी गांभीर्याने लक्ष द्यावं. त्याचं कारण असं आहे की मी तुमची शाळा भरताना कधी कधी राहतो. त्याप्रमाणे नियोजन आहे, त्याला आपण जास्तीत जास्त कसे चालना देता येईल. तुम्ही उभे राहता, विद्यार्थी पाठवता, गेटवर बरोबर लक्ष देता, पण प्रार्थनेच्या पूर्वी प्रोफेसर भरपूर विद्यार्थी अशा कपडे कापडे राहतानंतर येतात. सकाळच्या तुमच्या शारीरिक शिक्षकांना सांगितलं त्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. माननीय प्राचार्यांनी आणि उपप्राचार्यांनी आपले 2 शिक्षक तरी बाहेर तेव्हा मी विद्यार्थी त्यांना हात टाकता येईल. भरपूर विद्यार्थी कॉलेजच्या पीयूसीमध्ये उभे राहतात. तसं होता कामा नये. शाळा समितीची बैठकी त्यांनी माननीय सांगितलं 6 बैठकी झाल्या. 6 बैठकी अपेक्षित 6 बैठकी झाल्या. परंतु प्राचार्यांनी शाळा समितीच्या बैठकीवर लक्ष केंद्रित करून, कारण शाळा समितीची बैठक हे आपल्या पूर्ण तुमच्या विद्यालयाला समोर तुमच्या अडचणीला, तुमच्या काही अडचणीची तिथं मात करू शकतात. चर्चेप्रमाणे सविचार सभा म्हणजे तुम्ही घेता उत्तम आहे. त्यामध्ये मागील सविचार सभेमध्ये
जे विषय झाले त्याचा पाठपुरावा पुढच्या बैठकीत सगळे सुरुवातीला घ्यावा आणि त्याच्यानंतर पुढची बैठक प्रारंभ करावी. आचारसंहितेमध्ये यावर्षी आपले सर्वांचे मोबाईल प्राचार्याच्या टेबलवर राहतील. सर्वांनी मोबाईल आपल्या सायलेंट करून ठेवावा. आपल्या संस्थेचा एक नंबर राहील. आपल्या घरगुती काही अडचणी असल्या, नळ येतात, पाणी येतात, काही अडचणी असल्या त्या नंबरवर आपल्या कुटुंबाला घेऊन ठेवावं. मोबाईल वर्गामध्ये नेऊ नये. फक्त शैक्षणिक साहित्याचा वापर असला त्याची काचेबरोबर त्याची नोंद करावी. पाठ निरीक्षण अतिशय कमी झालेले आहे. म्हणजे प्राचार्य उपप्राचार्य याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यावेळी शिक्षक संपर्क योजनेमध्ये GPS ही योजना लागू होणार आहे. GPS ही योजना लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपली पारदर्शकता येईल असा माझा अनुभव आहे. त्यात आपली चर्चा चालू आहे. संबंधित GPS कंपनीची बोलणं चालू आहे त्याच्या संबंधित दुकानदाराची. मी नंतर बोलतो. मी नंतर बोलतो. शिक्षक पालक संपर्कामध्ये हे अपेक्षित एक बिंदू आहे तो म्हणजे आपल्या आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या एकही शिक्षकांनी कोणाला लाभ दिला नाही. त्या 5-6 वर्षापासून हा विषय आपण बंद केला होता. परंतु आपलं आयुर्वेदिक महाविद्यालय भव्य दिव्य आणि जडीबुटी पूर्ण प्रमाणात आपणच निर्माण करतो. औषध आपली तयार करतो. तर जे पालक संपर्कामध्ये आपल्याला दीर्घ आजाराने त्यांच्या कुटुंबातले जे लोक असतील त्यांना आपण कृपया चिठ्ठी द्यावी आणि आपल्या आरोग्याचा नंबर तुम्हाला देतो. आरोग्याचा नंबर आपल्याकडे राहू द्या. आरोग्याला सांगा की आम्ही त्या पालकाला चिठ्ठी दिली. बरोबर आहे. 76-204 2808 80 2808 हे काचवण आडगोळ्या यांच्याशी आपण चिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क करावा. त्यांना जाणीव करून द्यावी. मग आलेल्या तुमच्या चिठ्ठीचा उपयोग योग्य प्रकारे होईल. दैनिक काचन आपले बरोबरचे तपासतात. त्यामध्ये निरीक्षण समितीने असं सांगितलं ज्या चुका परिषदेने मांडल्या काही लोकांच्या वारंवार ती चूक झाली असं होता कामा नये. मासिक नियोजन आपण करतो त्याची अंमलबजावणी मागच्या महिन्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही झाली याची चर्चा करून राहिलेला मासिक नियोजनामधला भाग मागचा त्या पुढच्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांचा मानस कोण एक फीडबॅकची कल्पना तुमच्या लक्षात आली नाही आली म्हणून हे करत असाल म्हणून करत असाल त्याची नोंद बरोबर झालेली नाही. फीडबॅकचं जी संकल्पना आहे एक
शिक्षक 3 वर्गाला 2-2 विषय, 1-1 विषय शिकवण्याचे, बरोबर आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं फीडबॅकमध्ये कसं भाग घेतलं जाईल, वारंवार तोच विद्यार्थी, वारंवार तोच विद्यार्थी, काही फोटोमध्ये एकाच फीडबॅकमध्ये त्याचा फोटो एकेकाचे चालले, दुसऱ्या वर्ग शिक्षकामध्ये त्याच्यात फोटो आलेला आहे. तर असं प्रिय विद्यार्थी म्हणून होऊ नये. सर्व विद्यार्थ्याचं ट्रेनिंग करावं. त्याच्या मुख्य कल्पना आपली तीच आहे की विद्यार्थ्याचं म्हणजे त्याला अभ्यासामध्ये रुची निर्माण व्हावी. याच्यासाठी आपण या फीडबॅकचा परिपूर्ण उपयोग करावा. गृहपाठ तपासणीचा विषय आपला झाला. आपल्या विषयाप्रमाणे आपण युनिटप्रमाणे गृहपाठ द्यायला पाहिजे, देतो. परंतु त्याची नोंद नाही असं मी गृहीत धरतो. गृहपाठ आपण देताना ही गृहपाठची वही तपासणे. आपण याच्यासाठी आचारसंहितेमध्ये अर्धा तास पूर्वी येणे, अर्धा तास नंतर जाणे हा एकमेव उपक्रमासाठी आपण हा नियम लावला. एकही शिक्षक अर्धा तास पूर्वी येत नाही. पण मी 75% त्या वेळेला योगायोगानं मी ऑफिसमध्ये राहतो. कृपा करून आपल्या शिक्षकाची जी कर्तव्य आहे की 8 तास तरी आपण विद्यार्थ्यांसोबत या शाळेसोबत राहावं. हा भाग तुमच्या लक्षात वारंवार आपण दूर आहे. कृपा करून त्याच्याकडे सर्वांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. आणि त्या अर्ध्या तासामध्ये गृहपाठच्या वयात चांगल्या प्रकारे तपासून काना, वेळांची मात्रा, इंग्रजी शब्द, सायन्सचे त्यांनी काही मॉडेल कार्याची धोरणं हे काही त्याला तपासून त्याच्यावर श्रीरामातून द्यावं. आणि त्या विद्यार्थ्यांना थोडीशी काळजी घ्यावी. मी त्याच्यावर श्रीराम आणलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते पुढं घडवण्याची काळजी घेऊ. तेव्हा तुम्ही गृहपाठ हा सर्वात मोठा भाग आहे. ज्याचा शिक्षक, त्याचा हेडमास्टर, त्याचा शिक्षक प्रतिसाद या हिशोबानं आपण त्याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊ. गोपनीय अहवाल माननीय प्राचार्याचं, उपप्राचार्याचं त्यांनी प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे. एवढे गोपनीय अहवाल आले ते तुमच्या शासकीय नियमाप्रमाणे आले. मला अपेक्षित असं आहे की मला काही कोणाला विद्यार्थ्यांनी याकडून नाव ठेवायचं नाही. फक्त त्याला वारंवार तिची बोलू नये याची त्यांनी काळजी घ्यावी. तिथे दुसरी अहवाल प्रामाणिकपणे देण्यात यावा. रजा मंजुरीचा नियम तुम्हाला माहीत आहे. आणि आपलं माननीय प्राचार्यांनी, उपप्राचार्यांनी आपण मागच्या वेळेचं ठरवलं होतं महिन्याच्या शनिवारी पालक मेळावे घ्यावे. आपल्या काल गव्हर्नमेंटची दुसरी बैठक झाली, त्यांची 9 पालक मेळावे झाले. संख्या कमी जास्त नाही, परंतु पालक मेळाव्यामध्ये आपल्या वर्गातल्या 79 विद्यार्थी आणि 79 पालक आहेत. 79 मुलींना 2 आई आहे, आई आहे, वडील आहे, आजी आहे, आजोबा आहे. यांचा त्या विद्यार्थ्यांचं कोणत्या तरी पालक मेळाव्यामध्ये सहभाग होईल याचा प्रयत्न करावा. पण केव्हा होईल
तेव्हा पालक मेळाव्यामध्ये आलेल्या ज्या सूचना आहेत त्याच्यावर आपण तंतोतंत पालन केलं किंवा नाही ते पुढच्या पालक मेळाव्याला सांगितलं तर मग त्यांना गंभीर निर्माण होते. ते आपण बोललेलं ऐकलं आणि त्यांनी अंमलबजावणी केली की भाऊ काका तुम्ही असं सांगितलं, भाऊ तुम्ही असं सांगितलं आणि असं परिवर्तन करायचा केला. नाही झाला तर भाऊने झाला याच्यावर खुलासा आपण केला. पालक मेळावा त्याच्यासाठी पालकाचा सहभाग वाढला पाहिजे. पालकाचा सहभाग याच्यासाठी वाढवायचा आपल्या मोठे भिंती आपल्या वर्गाचे कशा तयार होती त्या पालकाकडून अपेक्षित धन आपल्याला निर्मिती करता येईल का याच्याकडे लक्ष द्यावं. कारण काय याला जोडूनच दुसरा विषय माझा असा आहे की 2019 आपण पालक माजी विद्यार्थी मेळावा घेतला. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे अप्रतिम अतिशय भव्य दिव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. माझी पुन्हा विनंती आपल्याला की हा माजी विद्यार्थी मेळावा आपल्या ग्रुप बनलेले आहे त्यांच्याची एकरूपता आहे, त्यांच्याची कसं आपल्याला बोलता येईल ते पुन्हा कसं माजी विद्यार्थी मेळावा घेतील एकमेकांचे त्यांच्याशी संबंध वाढेल आणि आपल्या संस्थेला त्याचा लाभ होऊ शकतो का. मागच्या वेळी खूप लाभ होणार होता पण काही लोकांच्या चुकी म्हणे मला त्याच्यातलं लूटपासून ते आपल्याला नाही तर मागच्या वेळी त्याच्यामुळे 20 लाख रुपये नक्की आहे तर त्याला पुन्हा आपण स्वरूप देऊ. शाळा सिद्धीमध्ये हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्हाला सांगतो तुमच्यावर पालकाचं एवढं प्रेम आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवता. फक्त एवढं ते तुम्ही ते कॅच नाही करू राहिले की पालकाच्या तुमच्या बाबतीत अतिशय मत चांगलं आहे. मी पालक संपर्काचे काय तर कृपा करून आपण त्याच्याकडे गांभीर्य देऊ. माझी विद्यार्थी मेळावा घडवून आणू आपल्या कळीनं त्यांच्या सोयीनं आपल्या कर्तव्याने ते आपण कसं परिपूर्ण करता येईल त्याच्याकडे लक्ष देऊ. अतिरिक्त तासिका नवप्रगत विद्यार्थ्यांची तासिका त्याचा टाइम टेबल मी पाहिला अतिशय पुअर आहे. अतिशय तासिकाचं अतिरिक्त तासिकाचं टाइम टेबल त्या प्रमुखाला त्याला पाठपुरावा केला. अप्रगत विद्यार्थ्याचं हे टाइम टेबल तयार करा. यावर्षी पालक संपर्क योजना हे ऑगस्टपासून तर डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. त्याच्यानंतर पालक संपर्क योजना करू नये. त्याचं एकमेव कारण आढावा बैठक आहे. सर्वात जास्त टेन्शन तुम्हाला. टेन्शन यायचं काम नाही. ज्या पुण्यतिथी जयंत्या झाल्या त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते टाईप करून आणून देऊन द्यायचं सर्व त्यांना. त्याची एक कॉपी आपल्या जाऊन ठेवायची. मग 3 वेळेवर टेन्शन याच्यासाठी डिसेंबरपर्यंत पालक संपर्क योजना आपण राबवू असा आपण प्रयत्न करू. प्रयत्न आपल्याला राबवायचे.
मी सांगितलं तरुण भारत ज्याचे ज्याचं कारण काय दुसऱ्या पेशवी वाचण्यामध्ये आपल्या बुद्धीला आपल्या आपल्या सोयीनं पेपर काढतात. तरुण भारत हा आपला पॉझिटिव्ह पेपर आहे. कोणाच्याही विरुद्ध कधी लिहित नाही. पॉझिटिव्ह भूमिका आपली असते त्याचा लाभ आपल्याला होतो. म्हणून तरुण भारत त्या बाबतीत विचार करा. माननीय अध्यक्षांनी सकाळच्या मार्गदर्शन खूप किमतीनं सांगितलं की यावर्षी नियमित प्रार्थना व्हायलाच पाहिजे. होईल अशी अपेक्षा नाही. वाक्य ऐकून घेते. हो, वाक्य असं आहे की एकूण एक माणसाची दररोज प्रार्थना कशी होईल, दररोज संघटन कसं होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. समितीच्या ती आजची परिस्थिती मी पाहिली या काय पाहिलं त्यामध्ये समितीवाल्यांनीही 8-10 तास तुमची शाखा भरती आणि विद्यार्थींना मुली मागणी. आम्ही त्या शिक्षकाच्या हाताखाली तयार झालो ते आमच्यासोबत शाखेत खेळत होते. आम्ही त्यांच्या अंगावर बसत होतो, उड्या मारत होतो आणि त्याच्यामुळं आजही आम्ही त्या शिक्षकाला आजही आवडतो. अशी तुमची इमेज तयार करावी. तुमची इमेज तयार झाली म्हणजे ती आमची कॉलर टाईप होते. माझ्या शिक्षकांचं नाव मोठं झालं हे इनडायरेक्ट संस्थेचं आणि शाळेचं नाव मोठं होतं. तर हे पहिल्या जाती प्रामाणिकपणे जोपासा. संघाचं दायित्व घेतलं त्या दायित्वाला घेतल्यानंतर न्याय द्यायचा नाही तर होऊ नये. मान्य अध्यक्षांनी क्लिअर कट सांगितलं. त्यांची मुलांची बैठक असो जी असो आपण जायला पाहिजे. जीवनातले 8 तास त्याला संघाला 2 तास 1.5 तास तुम्ही दिला तर तुम्ही ज्या उद्देशाने या संस्थेमध्ये लागले, ज्या उद्देशाने इथं आले त्या उद्देशाला कुठेतरी आपण न्याय दिला असं तुम्हाला समाधान होईल. कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्यावं. ते आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पालक संपर्काच्या वहीमध्ये त्यांच्याच हातानं लिहून घ्यावं आणि मग त्याचे पारदर्शकता दिसते. त्याच्या पालक संपर्कामध्ये वर्ग शिक्षक कोण आहे? मागच्या वर्षी कोणत्या वर्गाला होता तो? 9व्या वर्गाला. 9 क. यावर्षी 10 क. ते विद्यार्थी पुढे हो 8-9. यावर्षी तसं होणार नाही. मागच्या वर्षी त्या विद्यार्थ्याचं तुम्ही पालक संपर्क केला असेल माननीय प्राचार्यांनी आणि प्रशासकांनी उपप्राचार्यांनी तो वर्ग बदलून द्यावा. कारण तुम्ही सर्व वर्गाला शिकवता 2 या 3 वर्गाला. तर पालक संपर्क हा तोच वारंवार येऊ नये. दुसऱ्या शिक्षकाचं तिथे जाऊन त्याला आपल्या चुका आपलं चांगलं काम हे त्यांनी कौतुक केलं पाहिजे. त्याच्यासाठी हा व्यवस्थित परिवर्तन आहे. कृपा करून याच्याकडे लक्ष द्यावं. पुन्हा आपला एक विषय होता की उपक्रम, नवीन उपक्रम, शैक्षणिक उपक्रम. तो विषय झाला की विज्ञान साहित्य निर्माण करणे, गणित साहित्य निर्माण करणे. तुम्हाला आपल्या जो 12 खोल्या अजून खाली आहेत, एक खोली एकेकाने इंग्रजी निर्माण करणे म्हणजे आपल्याला काही वर्गामध्ये लावता येतील. त्याच्या आपल्या वरच्या पहिले म्युझियम आपल्या वरच्या खोलीमध्ये लावायचं. आपला वर्ग न्यावा, त्यांना दाखवावं आणि
ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आणून ठेवावं. पुन्हा नवीन निर्मिती होईल तेव्हा पुन्हा ते करावं. आणि वारंवार प्रयत्न याच्यासाठी पाहिजे की विद्यार्थी गुणवत्ता वाढते, त्यांना गोडी निर्माण होते अभ्यासामध्ये. अभ्यासामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी एक तुम्हाला ओंकार हा विषय दिला होता. शिक्षक घेतात आम्हाला माहीत नाही, पण माझी विनंती आहे घेतलं तो उत्तम आहे. परंतु आता आपल्या वर्गामध्ये यावर्षी दररोज मी गेल्यानंतर 3 ओंकार घेईन. याचे परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसेल. विद्यार्थ्याच्या बुद्धीला विद्याभारतीच्या आयमाप्रमाणे खूप चांगली चालना मिळेल एवढं तुम्हाला मी कळते. आपल्या दर शनिवारी वंदना प्रार्थना पूर्ण होईल. काही शिक्षकांची मागणी होती शनिवारी बेस बदलावा. बेस तो ठेवावा. याच्यासाठी आपण सर्वांनी प्राचार्यांनी चर्चा करून मॅडम लोकांनी सर्वांवृत्ती या बाबतीत चर्चा करावी. म्हणजे मी याच्यासाठी आग्रह करू राहिलो की खेळामध्ये सूर्यनमस्कार असो, संगीत कवायत असो, यामध्ये आपल्याला भाग घेता येईल. आपल्या आरोग्य हे तुम्ही केलं तर विद्यार्थ्यांनी गोडीला निर्माण होतं, म्हणजे त्यांना गोडी निर्माण होतं. कृपा करून याच्याकडे आपल्या चर्चेच्या माध्यमातून त्याची कोणाला विरोध असेल तर त्याचं कारण त्यांनी सांगावं प्राचार्याला. त्यांनी न येता दुसऱ्यांनी आले त्याला येऊ द्यावं, त्याच्यावर कॉमेंट करू नये, चर्चा करू नये, पॉझिटिव्ह भूमिका ठेवावी, निगेटिव्ह बोलू नये. आपल्या कुटुंबातल्या चुका आपल्या घरात ठेवावा, बाहेर त्याचं उहापोह होऊ नये, एकमेकाचं ग्रुपिंग करू नये. त्याचं आपले आले 4-5 जण बसले गवाळक्या केल्या असं होता कामा नये. तुम्ही एका कुटुंबात एका भिंतीमध्ये राहता, एका खोलीमध्ये राहता. तुमच्या मुलानं तुमच्या विवाहाचं काही केलं तुम्हाला चांगलं वाटेल का? या बाबतीत तुम्हाला गांभीर्यपूर्वक आपल्याला सर्वांनी आपण एकमेकाचे भाऊ आहे, आपल्याला सर्वांना घेऊन चालायचं आहे. तसं 11वी-12वीच्या ॲडमिशनसाठी माझी खूप आग्रहाची विनंती आपल्याला. आणि 11वी-12वीचे शिक्षक हजर आहे, त्यांनी खरं गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं. हातून मात्र घेऊन आले आणि त्यांच्याशी संपर्क नाही केला असं होऊ नये. त्यांनी आत्ता यादी प्राप्त करावी, आत्तापासून पाठपुरावा करावा, त्यांच्याची आपले मैत्रिका वाढवावी आणि आपला त्यांना ज्या प्रकारे शिक्षण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही होकार द्या. त्यांना जी गॅरंटी पाहिजे ती गॅरंटी द्या. म्हणजे त्यांना तुमच्यावर विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. जेव्हा गॅरंटी दिली तेव्हा त्याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्या. हे काही खुलासा करायचं काम नाही. हे तुम्हाला वाटलं का 12-15 तारखेला आपला अभ्यासक्रम पूर्ण आणि परीक्षा पूर्ण होतात. माझी सर्व शिक्षकाला प्राचार्याला विनंती आहे की पुढच्या वर्षी त्या वर्गात जाणार आहे. यावर्षी नापास किती विद्यार्थी गेले तुम्ही सांगू शकता? मग यावर्षी अधिकार होता नापास करायला नव्हता. कोणी एखादा विद्यार्थी नापास केला का? अजून रिझल्ट पाहिजे तयार करता. आणि मी तुम्हाला ताकीद याच्यासाठी दिली, जो खरा रिझल्ट आहे तो तयार करा. लागल्या पेन्सिलनं तयार करा.
संबंधित पालकाला आणि त्या विद्यार्थ्याला बोलवा. हे मागच्या वेळी सूचना दिली होती. त्याच्या वडिलाला समजून सांगा आणि त्या विद्यार्थ्याला सांगा. तेव्हा त्याचे मनाला डोक्याला ताण बसला पाहिजे. आई वडिलांना समजलं पाहिजे. आई वडील आपल्या मुलाची कधीही चूक सांगत नाही, पण शिक्षकाला तेवढंच ऐकतात. त्याच्यासाठी हा आपल्याला नापासचा भाग आहे. हा, प्रामाणिकपणे पेपर तपासा. जे ओरिजिनल मार्क ते घ्या. काय वेळेला 10व्या वर्गामध्ये त्यांना 20 मार्क फुकटची भेटू आहे. त्याच्या म्हणजे आई वडिलांना असं वाटायला लागलं की माझा मुलगा फार हुशार आहे, माझा मुलगा फार हुशार आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही, की त्यांना 20 मार्क भेटतात याचीही जाणीव करून देते. म्हणजे 9व्या वर्गामध्ये तुम्ही हा प्रयोग केला, त्या विद्यार्थ्याला समजेल की 10वीमध्ये तो पास होऊन नाही. हो बाबा, काका भाऊ तो होत नाही, पण 10वीमध्ये तो पास होईल. पण आज 9वीमध्ये ही परिस्थिती आहे. त्याला पुढं काही शिक्षण घ्यायचं तो उच्च शिक्षण त्याच्यात लाभ व्हायला पाहिजे. आमची अंतर्दृष्टी आहे. आणि आपण वारंवार सांगतो की तिथे लावू नका, लावू नका, तरी ते क्रेज झालेलं आहे. माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या मुलाला 4 TV नाही, ती आई एकमेकाला सांगते. त्याच्यात दुसरं नाही द्यायला. त्यांना हे माहिती आपल्या शाळेमध्ये खरं शिक्षक किती प्रामाणिकपणे शिकवतात, प्रामाणिकपणे मेहनत करतात हे त्यांना माहीत आहे. ते मूल्यांकन करतात, नाही करत असा भाग नाही, परंतु त्यामध्ये आपण त्याच्याकडे लक्ष देऊ. बाकी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सांगितलं तर माझं आग्रहाची विनंती आहे की मागच्या वर्गामध्ये जर तुमच्या शाळेसाठी एकाने 3-3 5-5 नाव निवडले आणि त्याच्यावर प्रयत्न केला, तो आणायचा भाग केला, तर त्याचा आपल्याला यश प्राप्त होईल. बाकी तुमचे काही अडचणी असतील ते सांगावा. घरामध्ये आढावा बैठक होती. निरीक्षण समितीनं माझा अर्धवजन कमी केला. निरीक्षण समितीतून आणि त्यांनी त्यांच्या नियोजनामध्ये एवढा वेळ दिला आणि मला मार्गदर्शन केलं. त्यांची अंतरिक भावना तुम्हाला समजली की बा या शाळेचं मी काहीतरी लागवला राहिल्या मला खरं म्हणजे जोपासणं आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न कृपा करून. जेव्हा आपल्याला बाकीचे लोक मार्गदर्शन करतात त्याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि आपल्या कामामध्ये अतिशय सुधारणा कसं होईल याचा प्रयत्न करावा. माननीय अध्यक्षांनी पुन्हा एक विषय मांडला, समर्पण विषय. समर्पण आपण नेहमीप्रमाणे काही औषध देतो असं होता कामा नाही. शेवटचा विषय असा आहे, त्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन पुढे शिकायचं आहे तर विद्या भारतीच्या 10 दिवसाच्या अभ्यास वर्गाला आपल्याला जायचं असतं. खरंच जावं. माणूस शिकत राहावा ही संकल्पना माणसाच्या मनासाठी काही नाही. भरपूर लोक डॉक्टर झाले तरी कोणते परीक्षा देतात. कोणी वकील होतं, कोणी MBA होतं. तर असं आपल्याला डिग्र्या कशा प्राप्त होतील त्याच्याकडे लक्ष द्यावं माझ्या आग्रह. कारण तुमच्यात खूप सुप्त गुण आहे, त्याला चालना द्या. आपल्या जीवनातला आळस कमी करा. आपल्या कर्तव्याची जाणीव तुम्ही ठेवता असे आपण करू शकतो.
शेवटचा विषय असा आहे, यावर्षी संघ शिक्षा वर्ग आहे. संघ शिक्षा वर्ग यावर्षी ते होत घातलेला आहे. 8 वर्षानंतर आपल्याला हा भाग्याचा योग आला. भाग्य याच्यासाठी की खरं म्हणजे हे संशोध 15-15 दिवशी जीवित राहतात ते यावेळी विदर्भातले स्वयंसेवक, परंतु त्यांना त्यांची सेवा करायची आपल्याला यावेळी संधी प्राप्त झाली. कृपा करून आपल्याला ते दायित्व दिले असेल, ती जबाबदारी दिली असेल, ती प्राधान्यपणे पूर्ण करावी. त्यापूर्वी या 10-15 दिवसात तुमच्यानं काही आपल्या वर्गामध्ये सजावट होत असेल त्याचा प्रयत्न करावा. पुन्हा काही आर्थिक नियोजनामध्ये आपल्याला सहकार्य करता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावं. एका अंकाने मी दादा आपल्या घरी येणार आर्थिक नियोजनासाठी, परंतु आपल्याला असं वाटलं की आपण आर्थिक नियोजन द्यावं. त्यांनी येऊन दादाला सांगितलं तरी जाऊ शकतं, कारण खर्च हे 15 ते 18 लाख. त्यामध्ये 17 दिवस म्हणजे 34 जेवण आहे, 34 नाश्ता आहे, 68 चहा आहे. आणि जेवण म्हणजे आपल्या म्हणून भात पोळी राहत नाही, त्याच्यात ताक दही उन्हाळ्याचे दिवस आहे, तर याच्यामध्ये खर्च वाढतो. आणि काही आपल्या जो असे राज्य असतील की हा देऊ शकतो, संघावर प्रेम करणारे लोक भरपूर आहे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक भरपूर आहे. त्याच्यासाठी आपण याच्याकडे लक्ष द्यावं. आणि आपलं घरचं काम समजून या सेवा कार्यामध्ये सहभाग द्यावा. तुम्हाला दोन्ही विषय सांगितलं, ब्राह्मणचा विषय सांगितला, 5वीचा विषय सांगितला, 11वीचा विषय सांगितला. बाकीच्या वर्गामध्ये तुमच्या चांगल्या परिश्रमामुळे आज अडचण आपल्याला नाही, तर भविष्यात येणार नाही याची आपण काळजी घेऊ. ठीक आहे ना? बाकी काही सूचना असेल तर सांगा. आणि लोकसभा निवडणूक आता होऊन झालेली आहे, करावी. काही अडचण असली की त्यांनी आम्हाला भेटावं, म्हणजे प्राचार्यांना सांगावं, परंतु देवाणघेवाण व्हायला पाहिजे. आणि स्वतःला मी होऊ नये याची काळजी घेऊ. आणि पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. आढावा बैठक भरपूर चांगली झाली. काही उपक्रम वर्गामध्ये येईल, काही असं उपक्रम आहे स्वतः बनवायचं काम पडलं, असं म्हणजे त्याच्यात सहकार्य करावं. पुरणपोळी आहे, मला काही उपक्रम असतील ते येईल. त्या घेतल्यानंतर तुम्हाला निवड येईल, ते आम्हाला काही त्याची चिंता नाही. कुठे त्यांना काही चिंता मिळू नये, परंतु चिंता करण्याचं काम नाही. आपले सर्व कुटुंबामध्ये प्रामाणिकपणे काम करतात आणि आपल्याला मदत करतात, सेवा देतात. बाकी माझ्या मी स्वतःला विराम देतो. आणि सॉरी.
सगळ्यांनी इतके तुमचे सांगितलं सन्मान्य व्यासपीठ, सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि बंधूभगिनी, सोबतच सर्व निरीक्षक. सकाळी 3 तास जवळपास काही 3 तास ऑलरेडी बहुनी या ठिकाणी बैठक घेतली आणि आपल्याला विविध प्रकारे मार्गदर्शन केलं. नंतर त्यांनी आपल्या मनोगतातून त्यांनी आपल्याला अपेक्षा व्यक्त केली. त्या निश्चितच आपण सर्वजण पूर्ण करू अशी सर्वांच्या वतीने आपल्याला बहुनी या ठिकाणी ग्वाही देतो. ते जवळपास या दोन्ही आरोग्य ठिकाणी उपस्थित राहते दुपारच्याही सकाळचे आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना आभार मानतो. सोबतच आपल्यामध्ये आदरणीय संचालक सुभाष नवकार, आदरणीय संचालक डॉक्टर श्री राणा ही उपस्थित आहेत. त्यांची विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो. त्यासोबतच निरीक्षण समितीचे प्रमुख आदरणीय कौतिक भटिंग सर, आदरणीय भालेराव सर, गुरुवर्य आमचे दादा हे उपस्थित आहेत. त्यांनीही या ठिकाणी आपलं वयाचं अवलोकन केलं तर त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक यांचे या ठिकाणी आभार मानतो. सोबतच सर्व सन्माननीय आणि सहकारी शिक्षक बंधू, प्राध्यापक बंधू यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी माध्यम नॉलेज